संकेत आवटे खूप मोठे आरोप केले जात आहेत आणि मार्केटमध्ये खूप मोठी उलथापालथ होऊ शकते, कारण खूप मोठ्या एंटिटीजवर आरोप करण्यात आलेले आहेत, इन्क्लुडिंग सेबीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आरोप झालेले आहेत। हे आरोप काय आहेत, कसे आहेत, वन बाय वन मी तुमच्यासोबत आता डिस्कस करणार आहोत। सगळी माळ मी समोर आता घेऊन बसलोय, 10 पेक्षा जास्त आरोप त्यांच्यावर करण्यात आलेत। महत्त्वाचे मुद्देच मी तुमच्यासमोर आता डिस्कस करणार आहे आणि खूप अर्जंटली व्हिडिओ बनवतोय। अशाच व्हिडिओजना पहिला ॲप्रिशिएट करत जा, लाईक करून, शेअर करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून, कारण यानं मला मोटिवेशन मिळतं। 18 महिन्यांपूर्वी आम्ही रिपोर्ट सादर केलेले होते। अदानी ग्रुप कशा प्रकारे स्कॅम करतोय, घोटाळे करतोय, फ्रॉडुलंट ॲक्टिव्हिटीजमध्ये सामील आहे आणि चुकीच्या मार्गाने पैसे कमवतोय, लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ टाकतोय, अशा अनेक आरोप यांनी केलेले होते हिंडनबर्गनी। बट आता त्यांचं म्हणणं हे आहे की आम्ही त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं, विनोद अदानींनी ऑफशोर कंपनी स्थापन केल्या, हायर साईडचे इन्व्हॉइसेस देऊन किंवा इलिगल इन्व्हॉइसेस देऊन किंवा चुकीच्या पद्धतीने इन्व्हॉइसेस मॅन्युप्युलेट करून पैसे बाहेर काढले। हे सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगतो काय असतं। त्यांच्या म्हणण्यानुसार, म्हणजेच हिंडनबर्गच्या म्हणण्यानुसार, विनोद अदानी जे की आपल्या अदानी साहेबांचे बंधू आहेत, मोठे बंधू आहेत, हे पण लक्षात घ्या। कधी कधी कॉन्स्पिरसी थेरीज थ्रू हे सांगितलं जातं की विनोद अदानी हाच खरा अदानी ग्रुपचा चेहरा आहे। त्यानंतर येतात आपले ॲक्च्युली गौतम अदानी साहेब, हे सुद्धा समजून घेण्यासारखं आहेत आणि या कड्या जोडण्यासारख्या आहेत। मी बिलकुल याचं समर्थन करत नाही। ॲक्च्युली रिपोर्टनुसार हिंडनबर्गचं म्हणणं हे आहे की ज्या लिस्टेड कंपन्या आहेत, समजा अदानी ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत, या कंपन्यांना जे मटेरियल लागतं ते विनोद अदानी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करतात। आता पब्लिकली लिस्टेड कंपन्या आहेत, स्टॉक मार्केटमधल्या कंपन्या आहेत, याचा अर्थ त्यामध्ये असणारा पैसा हा सगळ्यांचा आहे, तुमचा, आमचा, प्रत्येक इन्व्हेस्टरचा आहे आणि तो जपून वापरणं आणि योग्य पद्धतीने वापरणं तेवढंच गरजेचं असतं आणि तेच संयुक्तिक ठरतं। पण इथं यांनी काय केलं, तो सगळा पैसा वेगवेगळ्या माध्यमातून रूट करून स्वतःच्या ऑफशोर कंपन्यांमध्ये घेतला। ऑफशोर कंपन्या म्हणजे काय, मॉरिशियस बेस्ड असतील किंवा काही आयलँडवर कंपन्या स्थापन केल्या जातात जिथे टॅक्सेस लागत नाहीत। टॅक्स वाचवण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळे उद्योग केले जातात। तिथं कंपन्या स्थापन करून भारतीय कंपन्यांना जो माल लागतो किंवा ज्या मशिनरीज लागतात, जे इक्विपमेंट्स लागतात, जे प्रोडक्ट वेगवेगळे यांना परचेस करायचे असतात, ते त्या कंपन्यांच्या माध्यमातून सेल करतात। उदाहरणार्थ, चायनामध्ये एखादी वस्तू 100 कोटीला मिळते, त्याचंच इन्व्हॉइसिंग म्हणजेच त्याचं बिल 500 कोटी रुपये बनवून चायनामधून इथं पाठवलं जातं आणि यांच्या मॉरिशियस बेस्ड कंपन्यांना त्याचं पेमेंट केलं जातं। आता सांगण्यात हे येत आहे की IIFL इंडियन इन्फोलाईनच्या माध्यमातून IPE+ फंड नावाचा एक फंड स्थापन करण्यात आला। हा फंड मॉरिशियस बेस्ड ऑफशोर फंड आहे आणि या फंड हाऊसच्या माध्यमातून गुंतवणूक अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये करण्यात येत आहे। हा सगळ्यात मोठा आरोप होता। त्यानंतर जे काही विसल ब्लोअरनी डॉक्युमेंट्स दिले होते त्यामध्ये हिंडनबर्गनी अनेक आरोप त्यामध्ये स्वतःचे पण ॲड केलेले आहेत। प्लस त्यांचं म्हणणं आहे आता हिंडनबर्गचं, सेबीच्या ज्या चेअरपर्सन आहेत माधवी मॅडम, त्यांनी या सगळ्या गोष्टींना नजरअंदाज केलेलं आहे, थोडंसं दुर्लक्षित केलेलं आहे। ज्या गोष्टींचं ॲक्च्युअल इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे होतं त्या गोष्टींचं डीपली इन्व्हेस्टिगेशन बिलकुल झालेलं नाही। हिंडनबर्गच्या आरोपानुसार असं मानलं जात आहे की अदानी ग्रुपच्या या वेगवेगळ्या फंड्समध्ये जे फंड रूट केले जातात त्या फंड्समध्ये गुंतवणूक माधवी मॅडमांच्या पतिदेवांचे आहेत, म्हणजे त्यांचे जे पती आहेत त्यांचा यामध्ये हात आहे आणि या दोघांची मिलीभगत सध्या सुरू आहे। अदानींच्या ऑफशोर ज्या कंपन्या आहेत ना, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अनेक त्यांच्या चौकशी करण्याचे आदेश सेबीला दिलेले होते, पण सेबी त्या चौकशी पूर्ण करू शकलेलं नाही आणि ज्या चौकशा सेबीने केलेत त्या पूर्णपणे प्रामाणिकपणे बिलकुल केलेल्या नाहीत, असे महत्त्वाचे आरोप त्यांच्यावर केले जात आहेत। इफ सेबी जेन्युइनली विश टू आयडेंटिफाय ऑफशोर फंड होल्डर्स, तर ते इझिली त्यांना फाइंड आउट करू शकले असते। सेबी चेअरपर्सन जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतायत, कारण त्यांचा पैसा याच ऑफशोर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टेड आहे, हा सगळ्यात मोठा आरोप केला जातोय। त्यांनी मध्ये एक आरोप केला होता की गौतम अदानी आणि सेबीचे चेअरपर्सन वारंवार एकमेकांना भेटतात, त्यांच्या काही मीटिंग्स झालेल्या होत्या आणि अशा मीटिंग्स होणं हे चुकीचं आहे असं त्यांचं मत होतं। पण तिथून पुढे आता त्याच्यापेक्षाही मोठे खुलासे त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे। आता त्यांचं म्हणणं हे आहे की सेबी जे इन्व्हेस्टिगेशन करत आहे ते चेअरपर्सनमुळे म्हणजेच माधवी मॅडमांच्यामुळे प्रॉपरली होत नाही आहे आणि त्यासाठी
मोठ्या ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे. इंडिया इन्फोलाईनच्या सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. त्यांचे पुराव्यासहित त्यांनी काही पेपर्स आता पब्लिश केलेले आहेत. ते आता ते खरे खोटे कसे आय डोंट नो, पण ते पेपर्स तरी आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्यांनी क्लिअरली ते सगळे रिपोर्ट समोर आणलेले आहेत. 2 फंडची मी तुम्हाला नावं सांगतो, EM रेझिडेंट फंड आणि इमर्जिंग इंडिया फोकस फंड. हे 2 इंडिया इन्फोलाईननी अदानींच्या माध्यमातून ओपन केलेले फंड्स आहेत आणि हे क्लिअरली अदानी रेग्युलेट करतात किंवा म्हणू शकता अदानी याचं मॅनेजमेंट करतात आणि असे मोठे आरोप आता सध्या होत आहेत. यासोबतच अदानी याच्या पुढचा मोठा आरोप केला जातोय. त्यामध्ये सांगितलं जात आहे की माधवी बुच ज्या आहेत त्यांचं 100% स्टेक आहेत. सिंगापुरियन बेस्ड एक कंपनी आहे, त्यामध्ये यांचा इंटरेस्ट आहे. कंपनीचं नाव आहे अगोरा पार्टनर्स. ही अगोरा पार्टनर्स नावाची जी कंपनी आहे यामध्ये त्या डायरेक्टर सुद्धा होत्या. त्याच्यामध्ये 100% स्टेक त्यांच्याकडे होते. म्हणजेच माधवी मॅडमांच्या घरच्यांचे स्टेक किंवा आता सध्या तुम्ही असं मानू शकता की आधी माधवी बुच यांच्याकडेच हे सगळे स्टेक होते, नंतर ते सगळे स्टेक त्यांनी त्यांच्या पतीच्या नावाने काही ट्रान्सफर केलेले होते. 2019 मध्ये माधवी बुच यांचे पती यांना अपॉइंट करण्यात आलं सिनियर ॲडवायझर म्हणून एका मोठ्या फर्ममध्ये. ब्लॅकस्टोन नावाची एक फर्म आहे, वन ऑफ द बिगेस्ट फर्म ही मानली जाते. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, यांच्या पतीकडे कुठल्याही प्रकारे फायनान्शियल मार्केटचा एवढा मोठा एक्सपिरियन्स नाही. त्यांच्या जी काही अकाउंट्स आहेत त्यांचा जेव्हा रिसर्च करण्यात आला किंवा वेगवेगळे लिंक्डइनसारखे अकाउंट्स असतील त्यांचा रिसर्च करण्यात आला, तेव्हा हे कळालं की त्यांची बॅकग्राऊंड ही नसतानासुद्धा डायरेक्ट त्यांना ॲडवायझर बनवण्यात आलं. यामध्ये थोड्या चौकशीची गरज आहे. याच ब्लॅकस्टोननी पुढे जाऊन एक रिट्स सुरुवात केली, REITs, जी रिअल इस्टेट रिलेटेड कंपनी असते. रिअल इस्टेटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी फ्रॅक्शनल शेअर्स तुम्ही यांचे बाय करू शकता. आता त्यामध्ये आपल्याला घुसायचं नाही आहे, पण त्याचं डिरेक्ट प्रमोशन माधवी बुच यांनी केलेलं आहे असं मानलं जात आहे आणि सांगण्यात येत आहे. त्यांनी काही इंटरव्ह्यूजमध्ये बोलल्यासुद्धा होत्या की आत्ता मला हे सेक्टर लुक्रेटिव्ह वाटतं आणि रिट्समध्ये लोकांनी इंटरेस्ट घ्यायला पाहिजे आणि गुंतवणूक करायला पाहिजे. हे कधी जेव्हा त्यांचे पती तिकडे डायरेक्टर बनले तेव्हा आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. एवढंच नाही तर रीट्ससाठी जे काही नियम शिथिल करायचे होते, त्यांच्या रिलेटेड जे काही नियम नवीन बनवायचे होते, त्यामध्ये सुद्धा या मॅडमांचा मोठा हात होता असं मानलं जातं आणि त्यांनी क्लिअरली या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करून याला मोठं करण्यावर फोकस केलेला आहे. वेगवेगळे 7 कन्सल्टेशन पेपर त्यांनी यामध्ये सांगितलेले आहेत. आता ते सगळे मी वाचून दाखवत बसणार नाही. याचा डिरेक्टली फायदा या रीट्स कंपन्यांना झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय तर मॅडमांनी डायरेक्ट या गोष्टींना प्रमोट केलेलं आहे आणि लोकांना थोडंसं तिकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यांची पब्लिसिटी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत. आता सध्या त्यांच्याकडे 99% स्टेक आहेत इंडियन कन्सल्टिंग कंपनीचा अगोरा ॲडवायझरी. हिंडनबर्ग रिसर्च म्हणतोय की 2022 मध्ये या एंटिटीने $2,61,000 रेव्हेन्यू जनरेट केलेला होता थ्रू कन्सल्टिंग आणि यामुळेच मॅडमांचा इंटरेस्ट वेगवेगळ्या एंटिटीमध्ये आहे आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष आहे आणि ते इन्व्हॉल्व आहेत असे मोठे आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत. आता सेबीच्या चेअरपर्सननी हे सगळे आरोप खोडून काढलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे आम्ही कुठल्याही प्रकारे या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्ड नाही आणि हे जे सगळे आरोप आहेत हे बेसलेस आरोप आहेत. पण एवढे सगळे आरोप, एवढे सगळे पुरावे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्रित होत आहेत, याचा अर्थ कुठंतरी पाणी मुरत आहे हे नक्की. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. माझ्या मताप्रमाणे या गोष्टींचं डीप इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे आणि मोठ्या उच्चस्तरीय चौकशा यामध्ये होणं गरजेचं आहे. याचा मार्केटवर इम्पॅक्ट म्हणाल तर डायरेक्ट मार्केटवर इम्पॅक्ट होणं माझ्या मताप्रमाणे कठीण आहे. हां, आपण म्हणू शकतो अदानींच्या स्टॉकमध्ये थोडीशी गडबड आपल्याला अप अँड डाऊन्स पाहायला मिळू शकतात. बरं, लॉंग टर्ममध्ये अदानी साहेब हे चालू देणार आहेत हे सुद्धा तितकंच सत्य आहे. ओव्हरऑल मार्केटला यामुळे काहीही धोका नाही असं मला वाटतं, पण हे आरोप मात्र खूप गंभीर आहेत आणि याची चौकशी मात्र व्हायला पाहिजे. तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.